नमस्कार मंडळी, मी सागर मदने. सध्या मी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामधलं सगळ्यात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे दख्खनचा राजा ज्योतिबाचं मंदिर. आणि हेच मंदिर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या आपण ज्योतिबागडाच्या पायथ्याशीच आहोत. इथे एक हॉटेल आहे जिथे आम्ही रात्री पोहोचलो होतो. इथं मुक्काम केला आणि आता सूर्य उगवलाय. सकाळी सकाळी आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी इथून आता पुढे जाणार आहोत. पंढरपूरचा विठोबा, जेजुरीचा खंडोबा आणि कोल्हापूरचा ज्योतिबा ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3100 फूट उंचीवर ज्योतिबा डोंगराचा परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे. वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असणारे ज्योतिबा देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस 17.5 किलोमीटर अंतरावरती आहे. सह्याद्री पर्वतरांगांचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे, त्याच्या पुढे सोंडेसारखा जो डोंगराचा भाग वर गेलेला दिसतो, तोच हा ज्योतिबाचा डोंगर. ज्योतिबाच्या डोंगरावर जाताना डोंगराच्या मध्यभागी आपल्याला यमाई देवीचं हे प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. ज्योतिबाच्या डोंगरावर पोहोचलोय आपण. या ठिकाणी वाडी रत्नागिरी नावाचं एक गाव वसलंय त्या मंदिराच्या बाजूने आणि फार सुंदर असं वातावरण आहे इथं. आता आपण मंदिरात जाऊयात आणि मंदिर कसं आहे ते पाहूयात. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिबाचे मंदिर वाडी रत्नागिरी या गावाच्या मध्यावर आहे. श्री ज्योतिबा देवस्थान अथवा केदारेश्वर हे बद्री केदाराचेच रूप आहे. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरासमोर पोहोचलोय आपण आणि हे ज्योतिबाचं मंदिर आपल्याला दिसतंय. दख्खनचा राजा ज्योतिबा संदर्भात एक प्राचीन कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरामध्ये दैत्यांनी हाहाकार माजवला होता. तेथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. करवीर निवासिनी आई अंबाबाईला सुद्धा दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. या दैत्यांच्या छळातून लोकांची मुक्तता करण्यासाठी श्री अंबाबाईंनी तपश्चर्या करून श्री केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. त्यानंतर केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून राक्षसांचा राजा रत्नासुराचा वध याच डोंगरावर केला होता. याच जागेवर रत्नासुराचा वध केला म्हणून या जागेला वाडी रत्नागिरी असे नाव पडले असावे. रत्नासुराच्या वधानंतर श्री अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली
की कोल्हापूरवर असे संकट पुन्हा येऊ नये आणि तुझी दिव्य दृष्टी सदोदित आमच्यावर राहावी यासाठी आणि संपूर्ण कोल्हापूरच्या रक्षणासाठी साक्षात ज्योतिबा या डोंगरावर अवतरले अशी आख्यायिका आहे. ज्योतिबाच्या डोंगरावर एकाच ठिकाणी 3 प्राचीन मंदिर असून त्यातील मुख्य मंदिर अतिशय प्राचीन असून उरलेली 2 मंदिरं इसवी सन 1700च्या नंतर बांधली असल्याचे सांगितले जाते. पन्हाळा राजधानी असलेल्या शिलाहार राजाने हे मंदिर बांधल्याचा इतिहास आहे. आजचे हे देवालय सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळ ठिकाणी भव्य रूपात पुनर्निर्माण करून बांधले. दख्खनचा राजा ज्योतिबांच्या मूळ मंदिराजवळच आदिमाया चोपडाई देवीचे मंदिर देखील आहे. ज्योतिबा देवाची मूर्ती ही स्वयंभू असून साधारणपणे 4.5 फूट उंचीची आहे. मूर्तीमध्ये ज्योतिबांच्या हाती खडक, त्रिशूल, डमरू असून ज्योतिबांचे वाहन घोडा आहे. दख्खनचा राजा ज्योतिबांचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहे. सकाळच्या वेळेला गर्दी फार जास्त नव्हती, त्यामुळे आमचं दर्शन फार चांगलं झालंय. आणि ही मंदिराची बाहेरील बाजू आपण पाहू शकतो. रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून चैत्र पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या यात्रेत अनोखे आकर्षण असते ते म्हणजे राज्यभरातल्या मानाच्या सासनकाठ्या. या सासनकाठ्या सुमारे 40 फूट उंचीच्या असतात. यामुळे ज्योतिबांच्या यात्रेची शोभा आणखीनच वाढते.
मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. भेटूयात लवकरच. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.